गाण्याने तुझी निवड केली की गाण्याने माझी निवड केली. खूप चांगला प्रश्न विचारलाय. मला नेहमी असं वाटतं की कुठलाही चित्रपट माझ्याकडे आला, गाणं आलं किंवा कुठलाही प्रोजेक्ट आलं तर ते प्रोजेक्ट मला निवडतं. मी निवडण्याचा प्रश्नच वेगळा आहे, कारण का ते निवडलेलं प्रोजेक्ट जेव्हा माझ्या समोर येतं तेव्हाच मला कळलेलं असतं की हे माझ्यासाठीच आहे. तसं या गाण्याचं झालं. अल्बम सॉन्ग मी कधी केलं नव्हतं आणि जेव्हा मला आशिषने विचारलं, मुळात आशिष पाटीलला इतका चांगला मिळतोय, त्याने जेव्हा विचारल्यानंतर मला प्रश्न नाही पडला की करावं की नाही करावं. माझं ॲक्च्युअल उत्तर होच होतं. तरी मी त्याला म्हणाले की एकदा गाणं पाठव, मी ऐकते आणि मग तुला सांगते. मी गाणं ऐकलं आणि इतकं सुंदर गाणं प्रशांत नागटी यांनी कंपोज केलं. मी लगेच तातडीने आशिषला फोन केला ना, लाईक मी हे गाणं करते आणि मीच हे गाणं करते. इतकं क्विक डिसिजन होतं ते. अँड आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ते जस्ट. सो आता ह्या गाण्याच्या रील्स होणार आहेत तुझ्या, आता तुझ्या गाण्यात आहे, सो आता तुझ्या गाण्याच्या रील्स ते आता सगळ्यांना करायला मिळणार आहे, कसं वाटतं? ओ माय गॉड, बाय द वे हे जे रील्स करतात खूप कठीण काम आहे, खूप वेळ द्यावा लागतो त्याला. आणि मी फार रील्स नाही केल्या. जर तुम्ही माझं इंस्टाग्राम पाहिलं असेल त्यातल्या त्यात माझ्या बहिणीबरोबर जितकं मला करता येईल, कुठलाही मराठी चित्रपट आला तर त्यातलं गाणं मला प्रमोट करायला फार आवडतं. सो माझ्या बहिणीमुळे त्यातल्या त्यात मी रील बनवते. पण आता माझं हक्काचं गाणं आहे. सो आता मी माझ्या बहिणीला सांगेन माझ्याबरोबर रील. सो येस, आय ट्राय टू मेक रील्स बिकॉज खूप सारे रील मधले कलाकार आहेत त्या. मी प्रयत्न थोडा माझा असं मगाशी म्हणालीस की मंगळागौर आई बोलली की अशा पद्धतीने करायचं आहे. सो काय आहे आता आई हे गाणं बघणार आहे तेव्हा अजून एक्साइटमेंट आईच्या तर मंगळागौरीसाठी? तिचा प्लॅन रेडी आहे. हे गाणं पाहिल्यानंतर तिला माझी मंगळागौर करायची आहे. असंच नऊवारी नेसायची आहे, सगळ्यांना सांगणार आहे. तर मी तिला एवढंच सांगितलं की आई मी एका दिवसात हे गाणं शूट केलं आणि इतकं नाचलं आम्ही, एका दिवसात पाय धुवायला लागले. तर मी तिला रिक्वेस्ट करणार आहे की छोटा कार्यक्रम ठेव, जे काय करणार आहे पण मजा येईल. वाय नॉट. म्हणजे जर सगळ्या बायका नऊवारी नेसून एकत्र आल्या आणि मंगळागौर माझी त्यांनी सेलिब्रेट केली तर आवडेलच. सरप्राईज आहे का त्याला माहिती आहे? सिद्धा मी सांगितलं तर आहे असं असं गाणं आहे, पण गाणं कसं आहे काय आहे, मी इनफॅक्ट माझा फोटोही पाठवला नव्हता. मला सांगितलं होतं की पाठव फोटो, म्हटलं नाही सरप्राईज पाहिजे. सो आय थिंक जेव्हा टीजर आउट झाला तेव्हा त्याने ते पाहिलं आणि आता वेटिंग की आम्ही कधी रिलीज करतोय. काय होती रे, कसं वाटलं त्याला? मी महाराष्ट्रीयन वेशभूषेत जास्त आवडते. सो ही वॉज व्हेरी एक्साइटेड. ही वॉज लाईक का नाही सांगितलंच मला, नऊवारी नेसली. सो हा, त्याला महाराष्ट्रीयन पेहरावात मी खूप जास्त. हाय पूजा जी, रोहन हियर फ्रॉम मराठी. तू खूप छान नृत्य करतेस आणि एकंदरीत अल्बम सॉंगच्या निमित्ताने असं किती नाचायला मिळालं तुला? किती मिस करत होते आणि हे सगळं इच्छापूर्ती झाली, काय वाटतं? मी डान्सला खूप मिस केलं, कारण लग्न झाल्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला गेले होते काही महिने आणि परत आल्यानंतर सिनेमाचं शूट तर सुरू झालेलं, बट डान्स असं झालं. अचानक हे गाणं आलं, अचानक मला आशिषने विचारलं असं आहे, लाईक येस आय एम डुईंग इट. त्यामुळे मी खूप नाचून घेतलं. रिटेक्स नाही झाले, पण जिकडे वन टेक होते तिकडे काही रिटेक्स झाले. सो आय वाज लाईक वन मोर, ओके आय डू इट. सो मजा आली. चेहऱ्यावर आशिष दादा होता कोरिओग्राफ करायला, तर कसं ते बॉन्ड पुन्हा एकदा सगळ्यांनी झालं? आमचा बॉन्ड अनेक वर्ष आहे आणि गणपती बाप्पाच्या कृपेने मला असं वाटतं की हे एक नाही, अशी अनेक कामं मी आणि आशिषने एकत्र करावी. नुकतंच त्याने आधी चंद्रमुखी या फिल्ममध्ये त्याने कोरिओग्राफी केली होती. आता जी वेब सिरीज होती हिरामणी त्यांचं त्यांनी कोरिओग्राफी केली होती. सो आय सीन हिम डुईंग सो फास्ट आणि त्याच्यासोबत असंच काहीतरी मला करायची इच्छा आहे. लेट्स सी दोघांच्या नशिबात मलाच नाही मिळाली गाण्याची लिंक, पण मी इंडस्ट्री आधी ऑफकोर्स मी सिद्धेशला शेअर केलेली लिंक आणि इंडस्ट्रीमध्ये सगळे वैभव भूषण एव्हरीबडी हुज माय फ्रेंड त्या सगळ्या टीमबद्दल गॉड बॅड टीम आहे. आयुष संजीव आहे ह्याच्यात, निक शिंदे आहे, त्यानंतर आकांक्षा आणि अक्षया आहे आणि सगळं एकत्र. तश्वी म्हणून एक फार गोड मुलगी आहे. मला शूटच्या दिवशी ती भेटली होती आणि सेटवर मी तिला पाहिलं, ज्या पद्धतीने ती प्रॅक्टिस करत होती मी तिच्या प्रेमात पडले. सो इव्हन गाण्यात पण बघा मी तिला लिटरली उचललंय, मी तिला किस केलंय, मी जवळपास प्रेमात आहे तिच्या. फारच गोड आहे. त्यामुळे एका मॅड टीमचा पार्ट म्हणून आय फील इट्स व्हेरी लकी. मजा आली मला काम करताना. महिला सक्षमीकरण महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आता महाराष्ट्रात सुद्धा लाटकी बहीण हा सुद्धा एक नवीन बहिणींसाठी महिलांसाठी खास करते.
आणि एकंदरीत जर आपण इंडस्ट्री बघितली मराठी इंडस्ट्री तर सध्या महिला केंद्रित किंवा महिला केंद्रित अनेक कलाकृती घडताना दिसतात. तर किती आशावादी महिला कलाकार खूपच आशावादी आहे. मग ते कुठलंही क्षेत्र असो, मग ते चित्रपटसृष्टी असो किंवा मेडिकल असो किंवा बिझनेस कुठलाही असो. आय थिंक स्त्रीला कोणी जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण आपल्याकडे एक अंडरलाईन असं एक नियम आहे की घरचं आवरून मग कामाला जा. सो ॲक्च्युली पुरुषही करू शकतात ती कामं. सो माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना समान कामं मिळाली पाहिजे. जितक्या ऑपॉर्च्युनिटीज पुरुषांना मिळतात तितक्या स्त्रियांनाही मिळाल्या पाहिजेत आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज स्त्रियांना मिळाल्यानंतर त्याचा रिस्पेक्ट केला. असं नको की अच्छा तुम्हाला ह्या पर्सेंटेजमुळे काम मिळालं किंवा आपल्याकडे आहे की एवढ्या जागा महिलांसाठी ठेवल्या त्यामुळे तुम्हाला काम मिळालं. आय थिंक त्या स्त्रीची कॅपॅबिलिटी पण तेवढी आहे म्हणून तिला ती काम मिळालं. सो जिथे कुठे ज्या ज्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत त्यांना रिस्पेक्ट मिळावा. त्या वयात ते वयात चित्रपट आणि नाच वयात गाणं इथपर्यंत प्रवास कसा तुम्हाला कसा वाटतं? तुम्ही आय लव्ह इट. आणि माझं भयंकर म्युझिकवर प्रेम आहे. मग ते गाणं कुठलंही असो, सिनेमातलं असो किंवा एखाद्या सिरियलचं असो किंवा अल्बमचं असो, म्युझिकवर माझं प्रचंड प्रेम असल्यामुळे ज्या क्षणाला मला गाणं आवडलं त्या क्षणाला ते माझं गाणं असतं. आता का बया सिनेमा आणि आता नाच ग बया, आय थिंक देर इज सम कनेक्शन बिटवीन बया वर्ड आणि ज्या पद्धतीने या सगळ्यांनी PR केला होता. कोण आहे ही बया, नक्की कोण आहे ही बया. सो मीच एक्सायटेड होते मी लिहू का मी आहे. इट इज सो क्यूट आणि मला खूप छान वाटतं हा प्रवास. थँक्यू सो मच.